पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाहीच. पहिल्यापासून आम्ही गावखेड्यात एकत्र आहेत, सगळीकडे एकत्र आहेत. आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी धकणार पण नाही. आम्हाला एकमेकाची अत्यंत गरज लागते. आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणार पण आहेत. पण एक आनंद आहे की त्यांनाही वाटतं आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा. विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का, कारण नसताना. हां ठीक आहे, आम्ही जर 11 ताळेपणानं मागणी केली असती काय असतं तर वेगळा विषय होता. आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतो आहे. कुणबी नोंदी आहेत आमच्या, तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे. ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी बांधवसुद्धा हुशार आहे. यांच्या नोंदी सापडायल्यात, मग त्यांच्याही गरिबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं. त्यातलेच हे आहेत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. आता ज्याला वाटत नाही त्याला नाविलाज आहे आमचं. खरं तर ज्या पद्धतीने पाहिलं की अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशन काळामध्ये गोपीचंद पडळकर असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळेल. काय वाटतं एकंदरीत? मी कालच सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असतं तसं खेळेल. यांचं काहीच खरं नाही कोणाचंच. हे खरं भांडणं खेळते का दाटुमटी खेळते. त्यामुळे मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणच्याच. तुमचं 29 तारखेला कुठेतरी एक मोर्चा परत मुंबईत तुम्ही काढता की काय त्याचं ध्येय असणार आहे, कसा मोर्चा असणार आहे? आता ते मोजणं अवघड आहे बाबा, पण पहिल्यापेक्षा 5 पट लोक जास्त जाणार मुंबईत यावेळी. कसं स्वरूप असणार आहे? कुठून तुम्ही? आम्ही आंतरवालीतून निघतोय, पैठण मार्गे शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय. पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय. मग त्या मेळशेज घाटातून माळशेज घाटातून आम्ही कल्याणहून आझाद मार्ग. राम कदम आमदार आहेत, त्यांनी वक्तव्य केलं की देवा बाबा देव माणूसच आहे. ते कशाबद्दल केलं मला काय दहीहंडीबद्दल केलं असं मला नाही माहिती. कशाबद्दल केलं मला काल त्यांचा विषय, त्यांचा वैयक्तिक विषय. राज ठाकरेंची काल सभा झाली. उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे युतीच्या तयारीत आहेत. कसं पाहताय 2 ठाकरे एकत्र येतात? आता ते राजकारणाचाच विषय आला. पुन्हा मी राजकारणावर बोलत नाही, पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही बा. ते दोघं जरी एक झाले काही अडचण नाही ना. कारण मुंबईत असे जुनी म्हणे, जुनं सांगतो नाही तर आत्ता जोडीत आणि परत जुनी आम्ही लहान असताना गावखेड्यात अशी म्हण होती, मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजेत अशी एक म्हण होती पहिले. मग तो काँग्रेसचा जरी असला, राष्ट्रवादी काँग्रेसचा असला, ते काँग्रेसचा असला, शिवसेनेचा असला, भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे. हे कानावर पडायचं त्या टायमाला. कोणत्या पक्षाचा सुद्धा, फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे. आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहीत, पण म्हणत होते. पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही, आनंदच आहे. यावं त्यांनी दोघा भावांनी एकत्र, काय अडचण आहे आम्हाला. बाळासाहेब होते तेव्हा हे 2 भाऊ एकत्र आले नाही, मात्र आता एकत्र येत आहेत. यायलाच पाहिजे ना. तुम्ही बार त्याची चर्चा याचा अर्थ तुम्ही उकरून घ्या. तर मायकून त्यांचं काय आहे बरं का, त्यांनी यावं काय अडचण आहे. ते एकत्र आले, समजा नाही आले तरी पडतात का नाहीत. समजा एकत्र नाही आले तर पडते. एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं, पण लोकांची इच्छा नाही यावा तर यावा. गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे, असे लोकांची इच्छा आहे. समजा आमचा काही फायदा नाही म्हणते, परत जरांगी पाटील म्हणले तुम्ही दोघं एक व्हा आणि तुमचा लय फायदा आहे. लोकांची इच्छा आहे एकदा हो, जे होईन ते होईन. निवडून येते नाही तर पडते, पण लोकांची ती इच्छा पुरी होईल ना. व्हायला पाहिजे त्या 2 भावांनी एकत्र, काय अडचण आहे त्यांना. सुनील तटकरे म्हणतायत की 2 राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात. छगन भुजबळांनी त्याचं समर्थन केले. 2 वेगळे नाही इथंच आणि एक कुठं होत्या ना. 2 एकच आहेत ते तुम्हाला नामास दाखवल्या दादाची. लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते. हां, हे कोणाला काय छक्क पंजे कळूनच देत नाहीत. हे सगळे एक घेतं आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला परवडतं नाही. आपला गरिबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि 29 ऑगस्टला जिंकणार, कोणी पण आडवं येऊ दे. हां, राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध हा नेहमी गुजरातमधूनच केला गेला. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होतात. काय वाटतंय? त्यांनी एक हो तेवढ्यात मी बोलतो, त्यांनी व्हायचं एक, काय अडचण आहे. लोकांची इच्छा आहे व्हावं तर हो, एकदा व्हावं त्यांनी एक. आणि ते गुजरातहून काय म्हणते, ते गुजरातनी काय केलं आणि तुम्हीच पळत होते तिकडं. तवा ते तिकडेच होते ना प्रचाराला. आता मागच्या बारीने गुजरातलाच नव्हते, कुठं होते गुजरातचं. मग आता उगा ते प्रश्न विचारतं मग अट्टक करत जातं ताळीला. हा, ते आता तिकडेच नव्हते, कुठं होते. काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे. आधी त्यांनीच प्रचार केला ना. आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते. जाऊ द्या, त्या विषयापेक्षा हे विषय महत्त्वाचा आहे की व्हायचं आहे तर दोघांनी व्हावं आहे. हाही लोकांचे विचार व्हायचं आहे.
काय अडचण आहे दोघाला? दोघाच्या घरात राहायचं, एकामेकाला काय दोघाचे लांब लांब घरं येते, कधी एकामेकाला भाकरी द्यायच्या त्यांना काही ताण आहे का? काही लोकांची इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत तो, तर व्हावं ना एकदा. काय अडचण काय त्यांना, आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येतात. जरांगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. नाही ते आत्ताच काही नाही, इतक्या लवकर नाही. तुम्ही मा खेळच पांगितान गाड्या सगळा, आत्ताच काही नाही. माया चालल्यात आता अचानक बैठक सुरू आहेत राज्यात. मी काल इथं अचानक इथं आलो. कालपासून सारखे लोकांना तुम्ही 2 दिवस पुणे जिल्ह्यामध्ये आहात, या ठिकाणी दौरा करतायत, कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेतात, नक्की काय स्वरूप, कशासाठी? म्हणजे नाही सांगायचं नाही भाऊ, ती बसल्याला लय नमुने बाज आहे, ते बसल्याला. ही निवडणुकीची तयारी आहे का? नाही आमचं आरक्षणात लफडं मागं पडून हे गाड्यात गुती तर काय आमच्या निवडणुकीची काय ही तयारी नाही, काही नाही. आमच्या ते पाडापाडी असते, दानका असतो एकदाच, कार्यक्रमच दाखवत असतो एकदा उतरल्यावर. नाही उतरलं तर गप्पा आणत नाही. लोकसभेला उतरलं होते मराठी, आऊटच केले. विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात, त्यामुळं जवळच तेव्हा उतरलं ना 50-55% आम्ही एकटे आहेत, आऊटच करतो. पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची, फक्त आम्हाला आडवं यायचं नाही, त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा. जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी, व्हॅलिटी देऊ नका म्हणून. आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब मंत्री साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून. पण रात्री अशी विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात, त्यामुळं जवळच तेव्हा उतरलं ना 50-55% आम्ही एकटे आहेत, आऊटच करतो. पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची, फक्त आम्हाला आडवं यायचं नाही, त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा. जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी, व्हॅलिटी देऊ नका म्हणून. आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब मंत्री साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून. पण रात्री अशी माहिती आली, कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो, तो मायापाशी गप्पा आणत नाही, कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे. मग म्हणजे असले चाळे बंद करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं. आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्यात, प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले, ते करू नये. वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब. हो, तुम्ही हे कामं करायचं नाही. तुम्ही काहीही केलं तरी 29 ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहेत आणि जिंकणारसुद्धा आहे. पुढचा विचार तुम्ही तुमचा करा. नसता आमच्या मागण्याची सगळ्या 8-9 मागण्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणलेल्या, त्याची अंमलबजावणी करा. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप. आम्ही 1,00,000 ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर. तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे, दिलं तरी येणार. पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं, या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठका घेतायत, नक्की मेघ काय आहे? कोणत्या पवाराचा दोन्ही बालेकिल्ला आहे? आम्ही का उसं तोडा जावं काय? सगळ्यांचाच बालेकिल्ला आहे इथं. 18 बगड जातीचे लोक इथं राहतात, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्याचाच बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो. हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून, याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला. आमच्या गरिबाची अशी फजिती चालली. ते सगळे हे सगळ्यांचे बालेकिल्ले. आमचं ध्येय सध्या ना 29 ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं, जिंकायचं. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान, आता मागं राहू नका. समाजाच्या गोरगरीब लेकरांचा, गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या, त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. भाजप, शिवसेना, जेवढे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम, जेवढे पक्ष आहेत, सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना हात जोडून विनंती, माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या. ही हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, मागं कोणी राहू नये. मागच्या वेळी तुम्ही लोणावळ्यातून खंडाळा घाटातून गेला, मागच्या वेळी मुंबईला जाताना मार्ग बदललाय, नक्की काय मार्ग? ते लोकांचं काय आहे, ते अंतरवलीत यायला लागले. ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकडून गेला, यावेळेस आम्हाला संधी द्या. लोणावळ्यात गडबड होते म्हणून? नाही गडबडी खोडबडी काय होत नाही. थोडं माणसावर असतं ते. समोरचं स्वार्थी आहे का, आंदोलन चालविणारं, पैसे खाणार आहे का, त्याच्यावर असते गडबड. कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं, हे कुंकडून बी जाऊ दे. ते लोकांचा लय आग्रह होता. ठाणे टाळून ह्यावेळेस मुंबईकडे जायचे, असं काय मार्ग? ठाण्यामध्ये लागतच नाही, टाळायचं काय समज नाही. माळशेज मार्ग ठाणे लागतोय, ठाणे लागतोय म्हणून माळशेज मार्ग का? ते उलट होतं जणू. तिकडून जाऊ, आज तुमची इच्छा असं काही नसतं. लय कलाकार काम आहे, तिकडून जाऊ शकतो आपण, काही अडचण नाही.
पण ते असा रस्ता दाखवता आणि ते मॅपवर दाखवला आहे की इकडून वाशी येऊन कोपर खैरीने येऊन चेंबूरला येता येतं आणि चेंबूरून तुम्हाला आझाद मैदानाला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलं आहे. म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलं आहे. आणि ते ठाण्याहून जरा वाकडं दाखवत होतं असं वाकडं जायचं आहे. पोट्टे थोडे नाहीत भाऊ, खरं सांगतो तुम्हाला 5 पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत. मी मीडियासमोर कधीही खोटं बोललो नाही 2 वर्ष. म्हणून तुमच्या लोकांचा सुद्धा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे. खरं सांगतोय ते जरा लांबून पडत होतं आणि पोरं एवढं राहणार आहे त्यावेळेस, कोणच्या बाजूनं एवढी गर्दी राहणार आहे, तुम्ही साक्षीदार राहणार आहेत त्याच्या. आता घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात, त्यांचं कुठे मतदान मतदारसंघ कल्याण ते त्यांचं आहे काय? शिंदेच्याच मतदारसंघातून पुढे हां, आणि आमचं नाहीच काहीच, सगळं त्यांचंच. स्वागत करतील ना ते आपलं. ते तसले मी आशावर जगतच नाही कोणाच्या. हां, आपला धडाकाचा असा आहे सरळ. कारण गेल्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेंनीच मध्यस्थी केली होती आणि त्यानंतर मुंबईमध्ये शिंदेंनीच खरं तर जरांगे पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचा असा प्लॅनिंग आहे का? हे बघा, एक तर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही. हे समाजाला पटणं गरजेचं आहे. तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं आहे. मी थांबत नाही कोणाला. 2012चा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायच नव्हता. मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती अधिसूचना काढली, ती प्रक्रिया असते. दादासाहेब, असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे? असं होत नाही. तुमची आधी रजिस्ट्री होईल, नंतर त्याची प्रक्रिया आहे, त्याचं चलन भरायचं आहे, मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल, नंतरच तुमच्या नावावरती होईल. असं होत नाही. तसं ओबीसी आरक्षणात मराठ्याला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठ्याला. मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं 2012च्या कायद्यात. ती त्यांनी केली अधिसूचना काढून. आता अंमलबजावणी राहिली. पण माघारी तसे नाही आलो. त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का? काय करायचं बसून का पोर उपाशी मारायची तिथं? आता आहे भाऊ, आता नाव ठेवा आम्हाला. आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही. मराठा आणि कुणबी एक आहे. JR काढायला 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आता वळवळ करता येत नाही. गॅजेटियर आहेत आमचे 3 हैदराबादचे गॅजेट्स, ते अभ्यासाला घेतलेले. आता वळवळ करायला जागा नाही. आता मात्र अंमलबजावणीच घेणार. नाही घेतल्यावर मग बोलावं, मग मला नाव ठेवा. मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा जो ठाण्याचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचा तो प्रवास आहे सर. तर हे टार्गेट आहे की दुसरं काही? नाही, खरंच सांगतो राव, मी लय साधा माणूस आहे. मी नाही असले चक्के पंजे करत. मी सरळ रस्ता आहे फक्त. आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं, राजाच्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं, कंपाळाला माती लावायची यायचं. कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी. कारण माझं शरीर मला साथ देत नाही. मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे मराठ्यांचा. मला मराठ्यांच्या अंगावरती 100% गुलाल फेकायचा. जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा, तिथली कंपाळाला माती लावायची. किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल. पवित्र माती कपाळाला लावून जाणार आहे. मी असला छक्के पंजे खेळणारा माणूस नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.